नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललोय भोसरीला जायचं कारण एकच आहे की कारण मॅडमला जायचंय अकॅडमीला, कारण तिथे एक अकॅडमी आहे। सो तिला अकॅडमी जॉईन करायची। बघू, मॅडमचं भविष्य लय मोठं आहे असं म्हणणं आहे मॅडमचं की मॅडमला व्हायचंय पोलीस। होशील का? हो, नक्की। सगळ्यांचा आशीर्वाद आहे, त्याचा आशीर्वाद आहे। आपला आशीर्वाद लागतो सगळ्यांना। तर आपण जाऊ आता भोसरीला आणि हे बघा गँग आमची काय काय माहिती नुसती फिरतात। मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे धाडस अकॅडमीला। तर बघू मॅडमचं काय होतं आता। तर मित्रांनो, फायनली आमचं धाडस झालंय। भाऊनीले डेंजर लेक्चर दिलेलं आहे। काय एवढं लेक्चर बापरे, तर 50च्या स्पीडने भाऊ चालूच होता। तर बघू आता पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है गाइस। हा, असा पण विषय। तर आता आपण जाऊ घरी जायचं ना आता। येस, तिला सोडतो आता रेल्वे स्टेशन कुठं तरी आणि मी जातो घरी। तर फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहे घरी आणि दुधाची गाडी बघितली, मी चेक केली। सॉरी, दूध तर नाही भेटलं आपल्याला। सो आपण दुधाची गाडी आज नाही लावणार आहे, शक्यतो नाही लावणार आहे। पण तरी बघू, आपण दिवाळीमुळे पण जरा सणसूद पण साजरा केला पाहिजे। सो आपण अजून दिवाळीची गाडी म्हणजे दुधाची गाडी लावणार नाही असं गृहीत नका धरू। लावून मी काय सांगता येत नाही। सो आपल्या मनात आला विषय संपला, आपण लावू पण शकतो नाही पण लावू शकतो। तर धंद्याचा हाच एक फॅक्ट आहे, आपल्या मनावर असतं, आपण करू पण शकतो आणि नाही पण करू शकतो। सो जाऊ दे, आपली परी काही येत नाही, परी चालते घरी। तर ब्लॉग आपण आता एंड नाही करते कारण अजून मैरे येणार आहे माझ्या घरी डोकं खायला। सो बघू आपण थोड्या वेळाने काय होतंय। आलाच बघा फोन त्याचा, आलाच पाहिजे। 100 वर्ष आयुष्य आहे बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो ना मैऱ्याचा कॉल येणार आणि 100% त्याचा कॉल आला आणि आता मला त्याच्याकडे जाणंच आहे, काही जरी जाणार आहे। स्वतः मी मैऱ्याकडे जाणार आहे कारण त्याचं फ्रीज आलेलं आहे वाटतं घरी। आपण ते फ्रीज त्याचं खाली करणार आहे, म्हणजे ते थर्मसमधनं काढायचं आणि त्याच्या घरात ठेवायचं, एवढंच विषय, बाकी काय नाही। आपण भेटू लगेच थोड्या वेळात, 5 मिनिटात। मग फायनली आपण आलोय मयूरच्या घरी। कॅमेरा थोडा खराब असतो पण समजून घ्या, काही विषय नाही, कारण मयूर चालय फ्रीज आलंय। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे पिंपरीला। माझ्या दुधाची गाडी काही लागत नाही, टेन्शन नाही घेऊ। नो टेन्शन विदाउट टेन्शन, काही विषय नाही। तो आता मयूर भाऊ आहेत घरी। अयो मयूर भाऊ घरीच होते, काही विषय नाही। आता मयूर भाऊ काढायचं फ्रीज बघा, इथं फ्रीज आहे आपलं या ठिकाणी। असं फ्रीज आलेलं आहे आपलं नवीनच, नवीन ओपनिंग। क्लास काढू ते काढू का? राहू दे की बाबा, ते काय करू हे असं असतं बघ। अरे काय होतंय एवढं? अरे नको ना काढू। तू काढलं आहे सगळं? काय का हे एवढं सगळं काय काढलं नाही? काहीच नाही काढलं, फक्त ते बॉक्स दिसून बाहेर काढलंय। कसं? तिकडून चल, चला, कामालाच बोलवलंय। ठेवा मित्रांनो, आले आपल्याला भेटलेले फराळाचं, आपण खाऊ। तो पण दाखवतोय काम, त्याला करू देऊ काम, आपण घेऊ फराळाचं, मजा करू। तर मित्रांनो, फायनली आपलं फराळ वेराळ खाऊन झालेलं आहे। आता वाजलेले तर 8 वाजले तर, आणि आता मयूरचं काम चालू आहे। हे बघा इकडं पैसे घेतोय जरा, फुल पॉकेट बिकेट भरलेलं आहे भाऊंचं। येऊ पार्टी। तर आता आम्ही जाणार आहे सूरजकडं, जो सूरज आल्लाट आहे ना, याचा दुसरा पार्टनर धंद्यातला, फाटाक्याच्या स्टॉल मधला दुसरा पार्टनर, आम्ही त्याच्याकडे चाललोय आता। तो चलो निकलते अभी, बहुत टाइम हो गेलाय। बरं, मला एक तुम्हाला विचारायचं होतं कि मी व्लॉग हिंदीतनं बनवू का मराठीतनं बनवू? मेरे व्लॉग हिंदी में अच्छे लगते तुम लोगों को क्या मराठी में चांगले लगते? तो मेरे को बताओ। आणि जर तुम्हाला दोन्ही लँग्वेज एकत्र पाहिजे असेल, मैं कसं मराठी प्लस हिंदी, तो वो भी मेरे को सांगा, मैं वो भी कर सकता है, तुमको पता नहीं है। सो तुम मेरे को वो भी सांगा। तर चलो अभी चलते हळूहळू। मेरे को एक सांग, मैं हिंदी में ब्लॉग बताऊं क्या मराठी में? मराठीत ना? तुम्ही मला सांगा तसं की मी मराठीतनं ब्लॉग बनवू का हिंदीतनं ब्लॉग बनवू, काय विषय नाही। तसं आपण दोन्ही भाषेत एकदम लँग्वेज आपली सरळ आहे, ही आपली गाडी आहे। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे आपल्या स्टॉलवरचा माल बघू। सगळं संपलेलं आहे, आपला बॉक्समध्ये माल भरून घरी नेऊन ठेवलेला आहे। तो आता आपला बिझनेस किती झालं बघू काय। सो फायनली आपला हा व्लॉग एंडिंग पर्यंत आलेला आहे मित्रांनो। तर विषय असा आहे की मी दुधाच्या गाडीवरती होतो म्हणून मला काही वेळ भेटला नाही ब्लॉग बनवायला। तो आता रात्रीचे आय थिंक
2 वाजत आलेले आहेत आणि मी हा ब्लॉग इथे एंडिंग करतोय. सो हा ब्लॉग तुमको अगर अच्छा लगा हो तो ब्लॉगला लाइक शेयर आणि सब्सक्राइब करून टाको. विषय कैसा है पता है क्या, मेरे को लग रहा है हिंदी दोनों मिक्स कर दूँ तो अच्छा रहेगा. इसलिए मी मराठीत पण ब्लॉग बनवणार, हिंदीत पण ब्लॉग बनवणार आहे. कारण विषय असा आहे की आपल्याला फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण गातायचे. विषय ऐसा है समझे. तो आपको अगर ब्लॉग अच्छा लगा हो तो ब्लॉग को लाइक शेयर अँड सबस्क्राईब करून टाका. बिंदास करून टाका, घाबरायचं नाही कोणाला. मी घाबरतो का कुणाला, नाही घाबरत. हे सोपी गोष्ट आहे. सो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.